पाठ 4 माहिती घेऊया. एखाद्या थोर व्यक्तीची आपण ओळख करून घ्यायची असेल तर त्याच्या कर्तृत्वाची माहिती गोळा करावी लागते. म्हणूनच या पाठाला माहिती घेऊया असे आपण नाव दिलेले आहे आणि आपण या पाठातून डॉक्टर वसंत गोवारीकर यांची माहिती घेऊया. चला तर आपण पाठाकडे वळूया. पाऊस केव्हा पडेल, किती पडेल याची देशभर चिंता असते. ही चिंता दूर करण्यासाठी ज्या संशोधकाने मान्सूनच्या अंदाजाची नवीन पद्धत शोधून काढली त्यांचे नाव डॉक्टर वसंत गोवारीकर. मान्सून म्हणजेच पावसाला. डॉक्टर वसंत गोवारीकरांचा जन्म 25 मार्च 1933 रोजी पुण्यात झाला. शाळेत असताना त्यांना नवनव्या कल्पना सुचायच्या. एकदा त्यांना वाटले आपण मोटर बनवावी. अवघी 13 वर्षाचे असताना डॉक्टर गोवारीकर यांनी थेट अमेरिकेतील हेनरी फोर्डला पत्र लिहून आपली इच्छा कळवली. हेनरी फोर्डला मराठी कळणार नाही म्हणून त्यांनी मित्रांची मदत घेऊन मराठीत लिहिलेल्या पत्राचे इंग्रजीत भाषांतर केले. हेनरी फोर्डने डॉक्टर गोवारीकर यांच्या पत्राची दखल घेऊन उत्तरही पाठवले. त्यासोबत काही पुस्तकेही पाठवली. त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेची आणि दृढ संकल्पनेची चुणक लहानपणीच दिसून आली. बुद्धिमत्तेची प्रज्ञा, दृढ म्हणजेच ठाम, निश्चित, पक्की. कोल्हापूरला पदवीपर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. बर्मिंगहॅम विद्यापीठात त्यांनी रासायनिक अभियांत्रिकी विषयात संशोधन केले. पुढे इंग्लंडला ऊर्जा संशोधन केंद्रात संशोधक म्हणून त्यांनी काम केले. विक्रम साराभाई यांच्या आग्रहामुळे 1967 साली ते भारताच्या अवकाश संशोधन केंद्रात रुजू झाले. घन पदार्थातील ऊर्जा या विषयाच्या संशोधनासाठी त्यांच्या पुढाकाराने नवा प्रकल्प सुरू करण्यात आला. भारतीय विज्ञान क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी फार मोठी आहे. अग्निबाणाच्या मोटारीकरिता घन इंधन बनवण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले. इंधन ज्वालाग्राही पदार्थ. शब्दार्थ लिहूया. मान्सून पावसाला. अवघे फक्त. संकल्प भविष्यकालीन निश्चय, ध्येय. थेट सरळ. ऊर्जा शक्ती. कुशाग्र कुशल. तल्लख शाल. अवकाश अंतराळ.